राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच नाशिकमध्ये शिवसेनेला मोठे बळ मिळाले आहे. कविता कर्डक, सतनाम राजपूत यांच्यासह विविध राजकीय पक्षांतील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडला. या प्रवेशामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची भूमिका, सर्वसामान्य जनतेसाठी केलेले कार्य व नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. प्रवेश सोहळ्यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना उपनेते अजय भाऊ बोरस्ते, बंटी तिदमे यांच्यासह शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी महिला, युवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्यांचे स्वागत करत पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश शिवसेनेसाठी महत्त्वाचा मानला जात असून स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढविण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 23 मधून अश्विनी जयेश आमले यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. स्थानिक नागरिक, ज्येष्ठ मंडळी, महिला भगिनी व तरुण मित्रांच्या आग्रहास्तव ही उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याचे आमले यांनी सांगितले. निवडणूक ही लोकशाहीची उत्सवमय प्रक्रिया असून लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणेच महापालिका निवडणूकही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असते. प्रभागातील गल्ली, कॉलनी, सोसायटी तसेच नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी हक्काचा आणि सहज उपलब्ध होणारा प्रतिनिधी असणे आवश्यक असल्याचे आमले यांनी नमूद केले. नागरिकांचे फोन तात्काळ उचलणारा, समक्ष भेटणारा आणि काम पूर्ण झाल्यानंतर पुढील गरजांबाबत आवर्जून विचारपूस करणारा लोकप्रतिनिधी देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. आपले मत हे आपल्या माणसालाच असते, या भावनेतूनच ही उमेदवारी जनतेच्या साक्षीने जाहीर करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमले कुटुंबियांची सामाजिक व राजकीय पार्श्वभूमीही अधोरेखित करण्यात आली. हेमंत जगन्नाथ आमले हे नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी उपाध्यक्ष असून सौभाग्यवती निलिमा हेमंत आमले या माजी नगरसेविका व मनपाच्या माजी सभापती आहेत. तर सौभाग्यवती अश्विनी जयेश आमले या उत्सव महिला मंडळाच्या अध्यक्षा असून त्या इच्छुक उमेदवार म्हणून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. प्रभाग क्रमांक 23 मधील सर्वसमावेशक विकास, पारदर्शक कारभार व नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन जयेश आमले यांनी यावेळी दिले. यावेळी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते त्यांच्या जाहीर प्रवेश झाला. प्रवेशावेळी माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना उपनेते अजय भाऊ बोरस्ते, बंटी तिदमे यांच्यासह अनेक शिवसैनिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.